मला सांगा 1 लिटर पेट्रोलमध्ये आणि 1 लिटर पाण्यामध्ये कोणता द्रव हा जड असेल? 1 लिटर पाणी घेतलं आणि 1 लिटर पेट्रोल घेतलं तर दोन्ही पैकी कोणता द्रव, कोणतं लिक्विड हे जड असेल, वजनाने जड असेल? वजन कोणत्या लिक्विडचं वजन जड असेल? डिस्कस करायचं नाहीये, मी तुम्हाला कालच सांगितलं, कोणाला काही शेअर करायचं नाही, सवय होऊन जाते. कोणता पदार्थ जड असेल आणि त्याचं कारण सुद्धा मी तुम्हालाच विचारणार आहे, का बरं जड असेल, की दोन्ही सारखे असतील. हात खाली नाही करायचे, यू शुड हॅव टू डेअर अबाउट दॅट. हा उभं राहा सोहम. दोन्ही सारखे असतील ऍज आय एक्सपेक्टेड. ओके, सिट डाऊन. याच्यानंतर कोणाची काय अपेक्षा? दोघांचं म्हणणं काय? दोन्ही सारखेच असतील वजनाने. तर तुम्ही चुकीचे आहात. त्याच्यामध्ये पाणी हे जड असेल आणि पेट्रोलचं वजन, ऐका, पेट्रोलचं वजन 200 ते 250 ग्राम हे पाण्यापेक्षा कमी असेल, कारण पाण्याची घनता ही जास्त असते, पेट्रोलची घनता कमी असते. आता तुम्ही तेच जर लोखंड घेतलं आणि तेच जर इकडे लोखंडाचं पाणी केलं, ओके, म्हणजे लिक्विड तयार केलं आणि पाणी घेतलं, तर त्याच्यामध्ये काय जड असेल? लोखंड जड असेल. कारण एक 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 बारीक 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 द्रव काय होतो, तो एकमेकांना कॉम्पॅक्ट करतो, घनता तयार होते, डेन्सिटी तयार होते. तुम्ही कधी पण पेट्रोल पंपावर गेले तर 1 लिटरची डेन्सिटी किती तिथं लिहिलेली असते? 735, 768, 770 अशी असते ना. तर त्याच्यामुळं त्याची काय असेल? दोन्हीपैकी पाणी हे काय असेल? जड असेल.